मला आश्चर्य वाटलं एकदम की हे आपल्यामुळे झालंय एवढं मुंबईत. आरशामध्ये बघून जर स्वतःच ओढत राहिलो मी हिरो आहे त्याला काही अर्थ नाहीये. म्हणून आपण रोजच्या जीवनामध्ये जेवढं कमी प्लास्टिक यूज करू तेवढं आपल्या क्लायमेटसाठी आणि एन्व्हायरमेंटसाठी ते बेटर आहे. आता बऱ्याचदा काय होतं की आपण महानगरपालिकेला या सगळ्यांना दोष देतो, अरे हे लोक काय करत नाही. पण एखाद्याकडे रोजगाराची संधी उपलब्ध नाहीये, मला माझा व्यवसाय चालत नाहीये किंवा मला नोकरी मिळत नाहीये, तर त्याला रोजगाराची संधी याच्यात उपलब्ध होईल का? म्हणजे तुम्ही जर प्रेमाने कराल तुम्हाला गाजर, नाही जर केलं तुम्हाला छडी. जे प्रगत देश आहेत त्याच्यापेक्षा आपण खूप मागे आहोत. म्हणजे ऑलमोस्ट 3 डेकेड्स वी आर बिहाइंड. म्हणजे 30 वर्ष आपण मागे आहोत. पोलंडसारख्या देशामध्ये 6 टाईपचे सेग्रिगेशन होतं. अरे बापरे, काय सांगता? म्हणजे आपल्या इकडे 3 सोडा 2 पण होत नाही. तुम्ही काय एक्सपेक्ट करता की एखादा कचरावाला तुमच्या कचऱ्यामध्ये हात टाकणार आणि तो ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करणार? या कंपोस्टिंग खतासाठीचं फेल्युअर आहेत का काही? कधी फेल होतं हे सगळं? कोणतरी सकाळी लवकर उठतोय किंवा मग रात्री सकाळी कचरा साफ करतोय हे आपण सांगावं लागतं. हे माझं दुर्दैव आहे. प्लास्टिक हे डिग्रेड होण्यासाठी 10, 20, 25, 100, 200 नाही 500 किंवा 1000 वर्ष पण लागू शकतात. पण ही अपॉर्च्युनिटी आहे. जसं मगाशी म्हटलं तसं सोन्यासारखा कचरा आहे हा. कचरा हा सोनं नाही. तर कचरा वाईट नाही आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जो आपल्या मेंदूत जो कचरा आहे तो आधी बाहेर काढ. तो आधी बाहेर काढा आणि तो जर बाहेर गेला तर या कचऱ्यातून खरोखरच गोल्ड निर्माण होऊ शकतो पर डे. जर तुमचं कचरा निर्माण होत असेल तर तुम्हाला आमच्याशी रजिस्टर करायचं आहे. म्हणजे आम्ही तुमच्यावर वॉच ठेवणार आहोत की तुम्ही त्याचं विल्हेवाट कुठे लावता आणि कसं लावता. जबाबदारी ढकलण्यापेक्षा जबाबदारी उचलण्याकडे लक्ष द्या.